हा झाली सर आता चालू. ओके. ओके. एकदा सांगत तरी झालंय, विचारलेला प्रश्न तरी त्याचं उत्तर तरी द्यायचं. सिम्पल, बोलता पण येत नाही काय. बघा, आपण पहिले बघणार आहे माऊसची इव्हेंट, नंतर बघणार आहे आपण कीबोर्डची इव्हेंट. ओके. आता बघा, माऊसची इव्हेंट बघत असताना सर्वात अगोदर आपण काल एक इव्हेंट बघितला होता, आय थिंक ऑन क्लिक इव्हेंट. स्क्रीन विजिबल आहे का? हॅलो. नाही सर. ओके. तर बघा, सर्वात अगोदर आपण बघणार आहे आता ऑन क्लिक इव्हेंट. त्याला आपण बघितलं होतं, मी परत एकदा रिपीट करून देतो तुम्हाला शॉर्टमध्ये. काय करायचंय आपल्याला, सर्वात अगोदर तर एक ड्यू घ्यायचा आहे सिम्पल. ठीक आहे. एक ड्यू घेतला मी, हे मी फंक्शन सुद्धा इथून काढून टाकतो इथून. ओके, एकदा रिपीट करतोय परत. एक ड्यू घेतला, त्याला क्लास दिला फर्स्ट नावाचा. ओके. काल हे आपण घेतलंच होतं. त्या फर्स्टमध्ये काय केलं मी, त्याला बॅकग्राऊंड कलर दिला, हाईट दिली, विड्थ दिली. ओके. हे तुमचं झालेलंच आहे CSS मध्ये, काय डाऊट नाही याच्यामधून. नसायला पाहिजे सुद्धा, कारण की एवढे दिवस झालेत म्हटलं. ओके. आता हा ड्यू आहे आपल्याकडे. नंतर इथे माऊस इव्हेंट डॉट JS मध्ये आपण एक फंक्शन राईट केलं. ते फंक्शन राईट केलं, त्याचं नाव काय ठेवलं आपण, फन. ठीक आहे. आणि सिम्पली त्याच्यामध्ये अलर्ट बॉक्सला इथे कॉल केलं. ओके. आणि त्यामध्ये काय घेतलं, वी आर लर्न अ माऊस इव्हेंट. ओके. माऊस इव्हेंट डॉट HTML वरती गेलो. इथे आल्याच्या नंतर ही फाईल रन केली असता. ओके. इथे आपल्याला काय करावं लागेल आता, माऊस इव्हेंट मध्ये जो आपला पहिला इव्हेंट आहे ऑन क्लिक नावाचा. ओके. या ऑन क्लिक नावाच्या इव्हेंट वरती आपल्याला काय करायचंय, एक फंक्शन बाइंड करायचंय सिम्पली, जे आपण या माऊस इव्हेंट डॉट JS मध्ये राईट केलं होतं ते वाला फंक्शन. ओके. इथे सिम्पली त्याला काय करायचं, बाइंड करायचं. आणि ऑन क्लिक इव्हेंट वरती याच पद्धतीने तुम्ही ऑल फंक्शन्स बाइंड करणार आहे. ओके. परत मी एकदा इथे ओपन लाईव्ह सर्वे करतो, आणि जर का आपण याच्यावरती मी क्लिक केलं तर काय होईल, क्लिक केल्याच्या नंतर ते फंक्शन कॉल होईल एका क्लिकवरती. ओके केलं. ओके. परत मी क्लिक केलंय, परत ते तिथं कॉल होईल. ठीक आहे. आता बघा, हा झाला आपला ऑन क्लिक इव्हेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ऑन ऑन DB क्लिक. ठीक आहे. सिम्पली मी यालाच कॉपी करणार आहे, रिपिटेशन मध्ये कोड करायची गरज पडणारच नाही आहे आपल्याला. ठीक आहे. फंक्शन सुद्धा तेच आहे आपलं, फक्त या ऑन क्लिकच्या ठिकाणी कोणता इव्हेंट आहे आता, ऑन DB क्लिक. ऑन DB क्लिक म्हणजे काय, डबल क्लिक. ठीक आहे. रिफ्रेश केलं फक्त. आता बघा, मी एकदा क्लिक केला, ते फंक्शन कॉल नाही होणार. ठीक आहे. जेव्हा मी डबल क्लिक केलं, तेव्हा ते फंक्शन कॉल होईल तिथे. ठीक आहे. हे आपलं ऑन DB क्लिक. ठीक आहे. याच्यानंतर आहे ऑन माऊस हॉवर. सिम्पली याला कॉपी करणार आपण, पेस्ट करणार. ऑन DB क्लिक नंतर आहे ऑन माऊस हॉवर. ठीक आहे. ऑन माऊस हॉवर. ओके. बघा, आता जेव्हा हा माऊस या ड्यू वरती जाणार, बघा इथपर्यंत जातोय माऊस, काही होणार नाहीये, कोणतं फंक्शन कॉल होणार नाहीये. ओके. जेव्हा याच्या वरती माऊस जाणार ना, आता क्लिक केलेलं नाहीये. हे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली करणार ना, फक्त माझे शब्द लक्षात ठेवा, मी काय सांगत आहे, ऑन DB क्लिक वरती, ऑन क्लिक वरती, ऑन माऊस ओव्हर वरती. ठीक आहे. हे नंतर तुम्हाला करायचे, जसे रिक्वायरमेंट येतील समजा तुमच्या प्रोजेक्टमध्ये, हे तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट सुद्धा करायचे आहे. ठीक आहे. जेव्हा हा माऊस या टच करेल या बॉक्सला, तेव्हा ते कॉल होणार आहे. ओके. क्लिअर. मग ते कुठेही टच हो. ठीक आहे. क्लिअर आहे. ऑन माऊस ओव्हर. त्याच्यानंतर आहे ऑन माऊस आउट. ओके. So,
ऑन माऊस ओव्हर झाला, त्याच्यानंतर काय आहे, ऑन माऊस आउट. आता बघा, पहिले काय करत होतो आपण, त्याच्यावरती घेऊन गेल्याच्या नंतर ते कॉल करत होतं. आता इथे क्लिक करायचं काम नाहीये, ठीक आहे. ऑन माऊस ओव्हर वरती, ऑन माऊस आउट वरती. बघा मी इथे माऊसला घेऊन गेलो, परंतु इथे अलर्ट बॉक्स आला का आशिष, अनिकेत? नाही सर. नाही. नाही का? सर. कारण की आपण इव्हेंट कोणता बाइंड केलेला आहे इथे, ऑन माऊस आउट. ओके. जेव्हा बघा इथे ते आउट झाला ना, इथून याच्यावरती गेला, तो क्लिक ऑन नाही होणार, सॉरी, तो ट्रिगर नाही होणार, तो इव्हेंट ट्रिगर होणार नाही तिथे, ठीक आहे. जेव्हा मी या बॉक्सच्या बाहेर येणार, तेव्हा तो ऍक्टिव्ह होईल, तो इव्हेंट, ठीक आहे. ऑन माऊस आउट. आता आपल्याकडे ऑन माऊस डाऊन आहे, ठीक आहे. जेवढे आपले युजेबल असतील ना, तेवढे आपण सर्व घेणार आहे इथं. ऑन माऊस डाऊन. आता बघा, इथे मी क्लिक केलं, ठीक आहे. क्लिक केलं, कॉल नाही होणार. जेव्हा कुठे पण क्लिक केलं ना तुम्ही, याच्यावरती ते क्लिक नाही होणार. जेव्हा ते राईट साईडला क्लिक केलं ना, तेव्हा ते ऑन माऊस डाऊन हा इव्हेंट ट्रिगर होतो. आपल्या कीबोर्डचा, सॉरी, आपल्या माऊसचं राईट बटन, ठीक आहे. ऑन माऊस आउट झालंय, ऑन माऊस आउट झाला, डाऊन झाला. ऑन क्लिक झालंय, ठीक आहे. ऑन डीबी क्लिक झालंय. ऑन कॉन्टेक्स्ट, हां, आपल्याकडे एक ऑन कॉन्टेक्स्ट मेनू नावाचं पण एक इव्हेंट आहे, ठीक आहे. बट तो सेम ॲज इट इज ऑन माऊस कॉन्टेक्स्ट, बरं का, माऊस कॉन्टेक्स्ट, ऑन माऊस कॉन्टेक्स्ट मेनू, ऑन कॉन्टेक्स्ट मेनू, ऑन कॉन्टेक्स्ट मेनू, ठीक आहे. बट आता बघा, मी याच्यावरती एकदा क्लिक केलं ना, सॉरी, हां, हा पण इव्हेंट काय होईल माहिती आहे का, ऑन कॉन्टेक्स्ट मेनू, तुमच्या माऊसचं जे राईट बटन आहे ना, ते तुम्हाला क्लिक करावं लागेल इथे. आता आपण काय करतो, आपल्या माऊसवरती, समजा आपल्या लॅपटॉपचं टचपॅड आहे, त्याच्यावरती आपण कुठेही क्लिक केलं तर ऑन क्लिक इव्हेंट ट्रिगर होणारच आहे. ऑन डीबी क्लिक कुठेही क्लिक केलं तर तो ट्रिगर होणारच आहे. बट इथे तसं होणार नाहीये. इथे तुम्ही डबल क्लिक केलं, एकदा क्लिक केलं, तसं होणार नाही इथे. ऑन सॉरी, टेक्स्ट मेनूवरती, ऑन कॉन्टेक्स्ट मेनूवरती काय करावं लागेल आपल्याला, राईट बटन क्लिक करावं लागेल आपल्या माऊसचं, तेव्हा तो इव्हेंट इथे ट्रिगर होईल. हे लक्षात घ्या, ठीक आहे. हे झाले आपले माऊसचे इव्हेंट. त्याच्यानंतर घेणार आहे आपण कीबोर्डचे इव्हेंट. कीबोर्ड इव्हेंट डॉट HTML, ठीक आहे. तर कीबोर्डची इव्हेंट घेण्यासाठी सर्वप्रथम तर आपल्याला काय लागेल, इथे एक फॉर्म लागेल, ओके. त्याच्यामध्ये इनपुट एलिमेंट्स लागतील, ठीक आहे. त्या इनपुट्स एलिमेंटला आपण नाव पण असे देणार आहे की जे आपले काय असतील, इ- जे आपले इव्हेंटच असतील, ठीक आहे. तर इथे देऊ आपण H1 मध्ये देऊया कीबोर्ड, कीबोर्ड इव्हेंट, ओके. आणि इथे देऊया आपण ऑन की डाऊन, ठीक आहे. ऑन की डाऊन, पॅराग्राफ मध्ये ऑन की डाऊन, ठीक आहे. आणि इनपुट एलिमेंट घेऊया, ठीक आहे. हा झाला ऑन की डाऊन. त्याच्यानंतर आपल्याकडे परत आहे ऑन की प्रेस, ठीक आहे. काय आहे,
ऑन की प्रेस, सो ऑन की प्रेस, ठीक आहे. परत इथे इनपुट एलिमेंट लागेल आपल्याला. परत इथे आहे ऑन की अप, सर पॅराग्राफ मध्ये घालवलं, ऑन की अप. ओके. इनपुट. ओके. तिन्हीमध्ये समथिंग डिफरन्स आहे, ठीक आहे. हे झालं आपला फॉर्म. त्याला आपण रन करून घेऊया एकदा, म्हणजे दिसेल असं. ठीक आहे. आता हा एक फॉर्म आहे. याला थोडंसं आपण इव्हेंटच घेणार आहे, तर आपण थोडंसं याला सीजनल डिझाईन पण करूया, ठीक आहे. या फॉर्मला सिम्पली एका ड्यू मध्ये घेतो मी याला, म्हणजे सर्व फॉर्मला तो लागू होईल, ठीक आहे. फॉर्म, मी याला आय डी देतोय मी. ओके. फॉर्म, ठीक आहे. पर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट नाही ना तुम्हाला? नाही सर. कारण की एक सिंपल फॉर्म घेतलाय मी, ठीक आहे. ऍक्शनला सध्या राहू द्या. ऍक्शन आपण नंतर जेव्हा रिॲक्ट जेएस किंवा अँग्युलर मध्ये, ते तुम्हाला समजेल. तिथे आपण फॉर्मवरती काय बाइंड करणार, कशा व्हॅल्यू पुढे आपल्या डेटाबेसमध्ये सेट होणार किंवा तिथे स्टोअर होणार, नंतर कशा व्हॅल्यू आपण गेट करू शकतो, ठीक आहे. तेव्हा ते आपल्याला काम पडणार आहे फॉर्मचं, ठीक आहे. सध्या नाही. आपल्या या ऍक्शन मेथड्स, त्याच्यामध्ये मेथड असतील गेट, पोस्ट, पुट, इनपुट, ठीक आहे. आता बघा, सर्वात अगोदर तर आपल्याला स्टाईल करायचं आहे फॉर्मला. आता मला सिलेक्ट कोणाला करायचं आहे, आशिष आणि के सिलेक्ट कोणाला करायचं आहे सांगा. फॉर्मला सिलेक्ट करायचं आहे ना? हॅलो. हो. मग फॉर्मला सिलेक्ट करण्यासाठी माझ्याकडे मी काय आय डी दिलेला आहे आशिष इथे? फॉर्म आहे. फॉर्म आय डी, ठीक आहे. आपण एकदा बॉडीला पूर्ण कलरच देऊया आपण, सॉरी, बॅकग्राऊंड कलर देऊया आपण ग्रे. ओके. सो इथे ग्रे कलर आलेला आहे, ठीक आहे. यानंतर आता फॉर्मला सिलेक्ट करायचं आहे. आय डी साठी काय यूज करतो आपण? हॅशटॅग फॉर्म, हॅशटॅग यूज करतो ना आपण, बरोबर? हो सर. मग सर्वात अगोदर याची विड्थ सेट करायची. विड्थ घेऊया आपण इथे 400 पिक्सल. ओके. हा एका बॉर्डर मध्ये दिसला पाहिजे, म्हणून बॉर्डर घेऊया आपण इथे 3 पिक्सल सॉलिड ब्लॅक. आता ही बॉर्डर दिसेल. आता मला अगोदरच माहित होतं की मला एवढी बॉर्डर पाहिजेत, म्हणून काय केलं मी, याची विड्थ काय केली, म्हणजे एवढीच पाहिजे होती, बरोबर. इथपर्यंत पाहिजे होती, म्हणून मी काय केलं, इथे विड्थ काय केली त्याची 400 पिक्सल ठेवली. ही जर विड्थ मी 400 पिक्सल नसती ठेवली, तर काय झालं असतं, पूर्ण विड्थ त्याने ऑक्युपाय केली असते, बरोबर. म्हणून काय केले आपण, विड्थ किती ठेवली तिथे? 400 पिक्सल, म्हणून तो एका बॉक्स सारखा दिसेल आपल्याला इथे फॉर्म हा, ठीक आहे. नंतर आपण त्याची मार्जिन सेट करू शकतो. मार्जिनने काय होणार, जो आपला बॉक्स आहे तो प्लेस करू शकतो आपण, ठीक आहे. मी समजा त्याला त्याची 40 पिक्सल, 0 पिक्सल, 40 पिक्सल, आणि इथे दिली आपण 450 पिक्सल. ओके. तर आता तो बॉक्स कुठे दिसेल मला, इथे सेंटरला घेऊ शकतो मी त्याला या पद्धतीने, ठीक आहे. आता इकडे आला तो बॉक्स. त्यानंतर परत तुम्हाला हे CSS घेते, कारण की हे जे इव्हेंट आहे आपले हे शॉर्टमध्ये होणार आहे. थोडंफार CSS खूप दिवसाचं तुमच्या लक्षात आहे नाही, मला माहिती नाही, परंतु आता तुम्हाला ते आलं पाहिजे, ठीक आहे. आणि याच्यासाठीच तुम्हाला ते प्रोजेक्ट सुद्धा दिलेले आहेत मी. आता तुमची ती किती प्रॅक्टिस झाली आहे ते आपण उद्या चेक करू, ठीक आहे, किती केली तुम्ही. नंतर आपण बॉर्डर रेडियस घेऊया. बॉर्डर रेडियसने काय होईल, जे शार्पनेस आहे ना त्याचं थोडं कमी होऊन जाईल, ठीक आहे. बॉर्डर रेडियस केली मी 20 पिक्सल. तर काय झालं बघा, हे काय झालं, हे इकडे आले आपलं. ओके. आलेत. त्याच्यानंतर आपण पॅडिंग घेऊया. पॅडिंग करूया आपण
पॅडिंग पण आपण 20 पिक्सल करूया. आणि बॉर्डर रेडियस जास्त झाली 20 पिक्सल, आपण ती 10 पिक्सल करूया. ओके. आता 20 पिक्सल आणि 10 पिक्सल मधला डिफरन्स बघा. हे जे शार्पनेस आहे हे खूपच कमी झालं होतं. आपण तिथे 10 पिक्सल जर का केलं तर ते व्यवस्थित वाटते आता. ठीक आहे. पॅडिंग दिली आपण 20 पिक्सल. इथे पॅडिंग आली आहे, इथे पॅडिंग आली आहे, इकडून पॅडिंग आली आहे. ठीक आहे. इकडून पॅडिंग सुद्धा आली आहे. ठीक आहे. जर ती पॅडिंग नाही काढली तर हे टच होत होतं पहिले. ठीक आहे. मार्जिन ही पेजच्या बाहेर असते आणि पॅडिंग ही पेजच्या आतमध्ये असते. ओके. नंतर या फॉर्मचा बॅकग्राऊंड कलर सेट करूया. सो बॅकग्राऊंड कलर समजा आपण तो दिला लाईट ब्ल्यू. ओके. यानंतर आपण फॉन्ट साईज सेट करूया. सो फॉन्ट साईज ती करूया 30 पिक्सल. जास्त होते 20 पिक्सल. ओके. ठीक आहे. आणि याचा कलर, सॉरी ते ब्लॅक कलर आहे ना, हा ब्लॅकच कलर ठेवूया आपण याचा टेक्स्टचा. ठीक आहे. परंतु याला बॉक्स शॅडो देऊया. ठीक आहे. आता ह्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करायचंय याच्यावरून आपल्याला आपल्या प्रॉपर्टीज आपल्या लक्षात आल्या पाहिजे. 2 पिक्सल 2 पिक्सल आणि इथे 10 पिक्सल केलंय मी. आणि इथे ब्लॅक कलर आहे. ठीक आहे. बघा इथे शॅडो दिसते सुद्धा. मी तिथे व्हाईट स्मोक केलं तर बघा कसं इथं थोडं इथं शॅडो आली आहे. ठीक आहे. ती शॅडो जर का आपण इथे 20 पिक्सल केली तर ती या पद्धतीनं थोडी जास्त दिसेल इथे. ठीक आहे. दिसतंय फॉर्म कसा डिझाईन झालाय तो. हो सर. त्यानंतर शॉर्टली आता आपण इनपुट एलिमेंटला डिझाईन करणार आहे. ठीक आहे. बस इनपुट एलिमेंट डिझाईन झाला. 2 मिनिट द्या मला बरं का, 2 मिनिट द्या. ठीक आहे. हॅलो. तर बघा आपण काय केलं. हॅशटॅग फॉर्म मधलं पहिले काय केलं आपण, फॉर्मला सिलेक्ट केलं. फॉर्म मधले इनपुट एलिमेंट सिलेक्ट करायचे. म्हणून काय केलं आपण इथे हॅशटॅग फॉर्म आणि इनपुट. आता आपण सेट करणारे हे जे एलिमेंट आहे ना, हा इनपुट एलिमेंट. सर्वात अगोदर तर त्याची विड्थ सेट करूया आपण. ठीक आहे. म्हणून इथे विड्थ ती केली आपण 50 पिक्सल. तर बघा काय होईल त्याच्यामध्ये समथिंग चेंजेस काहीच नाही आला. ठीक आहे. त्याची हाईट पण सेट करावं लागेल आपल्याला. ओके. सो इथे हाईट हाईट करूया आपण. हाईट करूया आपण इथे 140 पिक्सल. सर सिलेक्ट नाही झाला का आपला एलिमेंट. हो झाला. ठीक आहे. तेच तर म्हटलं. हाईट इथे 15 आहे. ते करूया 200 पिक्सल. आणि इथे करूया आपण 30 पिक्सल. ओके. कुल. याच्यानंतर याला पण आपण बॉर्डर रेडियस देऊया. ठीक आहे. सो बॉर्डर बॉर्डर रेडियस केली मी इथे 10 पिक्सल. ओके.
रिफ्रेश करावं लागेल मला फक्त. तर बघा जे शार्पनेस होता ते कमी झालंय आता इथे. ओके. कूल. आता मला ठीक वाटत आहे थोडा फॉर्म. ठीक आहे. ओके. आणि जर का आपल्याला फॉन्ट साईज वाढवायची असेल पॅराग्राफची, तर आपण ती पॅराग्राफची फॉन्ट साईज इथे वाढवू शकतो. कोणती वाली? ही वाली. पण त्याची काही गरज वाटत नाही आपल्याला. ओके कूल. आता येऊया आपण मेन पॉईंटकडे. काय करायचं आहे आपल्याला? सर्वात अगोदर लक्षात घ्या, ऑन की डाऊन, ऑन की अप आणि ऑन की प्रेस वरती आपल्याला काय करायचे? इव्हेंट ट्रिगर करायचे. तर आपल्याला आहे ना, डायरेक्टली आपल्याला तिथं आपण बाइंड करू शकतो. कसं? ऑन की डाऊन आहे तर ऑन की डाऊन. लक्षात घ्या हे इव्हेंट कोणते आहेत? कीबोर्डचे इव्हेंट आहेत. ठीक आहे. ऑन की डाऊन आणि मी या डबल कोटमध्ये केलं अलर्ट आणि पॅरेंथेसिस डबल कोटमध्ये त्याला सांगितलं, सॉरी डबल कोटमध्ये नाही, डायरेक्टली आपण त्याची व्हॅल्यू घेऊया. सो धिस डॉट व्हॅल्यू जर का मी केलं आणि सेव्ह करून इकडे आलो आपण. आता बघा लक्षात ठेवा बरं का, ऑन की डाऊन केलं मी आणि याच्यामध्ये मी टाईप केलं ए, आशिषचा ए टाईप केला, परंतु इथे ए टाईप झाला का आशिष या इनपुट बॉक्समध्ये? नाही नाही झाला. सर. जेव्हा आपण त्याला ओके करणार ना तेव्हा तिथे ए टाईप होणार. मी एस टाईप केला तेव्हा तिथे ओके केलं तेव्हा एस टाईप होणार. म्हणजे डायरेक्टली तिथे इनपुट एलिमेंटमध्ये तो व्हॅल्यू घेणार नाही. जेव्हा आपण त्याला ओके करणार ना तेव्हा तो तिथे व्हॅल्यू घेईल. ठीक आहे. हे झालं ऑन की डाऊन. ठीक आहे. सेम एज इट इज आपण आता ऑन की प्रेस वरती बाइंड केलं. ठीक आहे. आता ऑन की प्रेस वरती आपल्या इव्हेंटचं नावच आहे ऑन की प्रेस. ओके. ऑन की प्रेस अलर्ट पॅरेंथेसिस मध्ये गेलो आपण आणि बघा इथे सुद्धा आपण घेतलं धिस डॉट व्हॅल्यू. धिस डॉट व्हॅल्यू म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही जी प्रॉपरली इथे जी व्हॅल्यू टाकताय ना ती व्हॅल्यू घेतोय तो. ठीक आहे. आता बघा मी परत इथे अनिकेतचा ए टाईप केला, सॉरी अनिकेतचा ए टाईप केला, ओके केलं, तर काय झालं इथे? ए आला. ठीक आहे. तुम्ही म्हणसाल आता ऑन की डाऊन आणि ऑन की प्रेस सेमच वाटत आहे सर. ठीक आहे. परत बघा रिफ्रेश केलं मी याला, ऑन की प्रेसवरती आलो, ए टाईप केला तरी सुद्धा तिथे प्रिंट झाला का? नाही, नंतर टाईप झाला. परंतु त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. ठीक आहे. नंतर आहे आपल्याकडे ऑन की अप. ओके. या दोघांमधला डिफरन्स सांगेल मी तुम्हाला 2 मिनिटात आहे फक्त. आता बघा मी काय केलं इथे ऑन की अपला बाइंड केला, सॉरी ते आपल्याला ऑन की अपला बाइंड करावं लागेल. ऑन की अप अलर्ट सेम ॲज इट इज दिस डॉट व्हॅल्यू. आता जसं ऑन की डाऊन आणि ऑन की प्रेसचं आउटपुट आलं होतं तसं ऑन की अपचं नाही येणार. इथे ए टाईप केलं ना ए दिसेल मला, इथे सुद्धा ए दिसतोय. ठीक आहे. मी ओके केलं तेव्हा ए इथे आहेच. मी एस टाईप केलं, एस ऑलरेडी इथे आलाय आणि हे एस सुद्धा आहे तिथे. ठीक आहे. हा डिफरन्स आहे ऑन की डाऊन, ऑन की प्रेस आणि ऑन की अप मधला. इथे ऑलरेडी इव्हेंट अगोदरच, स्क्रिप्ट अगोदरच इथे रन होते. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आणि ऑन की अप मध्ये जेव्हा मी बॅकस्पेस देतो ना तेव्हा सुद्धा काय होतं बघा, तिथे एस ऑलरेडी निघून गेला. एस ऑलरेडी निघून जातो म्हणजे कट होतो तिथून. ठीक आहे. आणि नंतर ते आपल्याला ओके विचारतं. ठीक आहे. आता बघा ऑन की डाऊन मध्ये इथे ए टाईप केला मी, ए इथे आला का? नाही आला. जेव्हा मी ओके करीन तेव्हा ए तिथे येईल. एस जेव्हा मी टाईप केला तेव्हा इथे एस आला नाही. जेव्हा मी ओके करेन तेव्हा एस येईल. बट आता मी जेव्हा बॅकस्पेस दिला तेव्हा सुद्धा मला ते विचारतं. बघा ऑन की अप आणि ऑन की डाऊन मधला हा डिफरन्स आहे बरं का. मी बॅकस्पेस दिला तेव्हा सुद्धा मला ते ओके विचारतं, तेव्हा ते एस तिथून कट होतो. हे सुद्धा मी बॅकस्पेस दिला ना तेव्हा तो काय होतो? आता हे कीबोर्डवरती सुरू आहे बरं का, मी हाताने ते काही टाईप नाही करू शकत तिथे. ठीक आहे. जेव्हा आपण कीबोर्डवरचा एखादा वर्ड तिथे टाईप करणार तेव्हा तो तिथे इव्हेंट ट्रिगर होणार, किंवा मी बॅकस्पेस देणार तेव्हा तो इव्हेंट तिथे ट्रिगर होणार. ठीक आहे.
मी ओके केलं तेव्हा तो तिथे कट झाला ते ए. आता बघा मी इथे एस टाईप केलं, ऑलरेडी इथे एस आलाय बरं का, इथे सुद्धा एस आलाय. इथे मी ओके केलं, एस ऑलरेडी आहे. आता बघा मी इथे बॅक स्पेस दिला, यस ऑलरेडी तिथून कट झालेला आहे. ठीक आहे. नंतर तिथे ओके विचारते आपल्याला, अलर्ट बॉक्स नंतर शो होतो. ठीक आहे. हा डिफरन्स आहे ऑन की डाऊन आणि ऑन की प्रेस मध्ये. ठीक आहे. समजत आहे ऑन की डाऊन, ऑन की अप आणि ऑन की प्रेसचा डिफरन्स. तर बघा हो सर, आपण ऑन की प्रेस कसा? ऑन की प्रेस सेम ॲज इट इज ऑन की डाऊन सारखंच काम करतोय. ठीक आहे. बघा मी ते सॉरी, तो ऑन की अप वरती क्लिक झालं होतं. आता बघा ऑन की प्रेस ए टाईप केलं मी, ए इथे आला का नाही. तर जेव्हा मी ओके करीन तेव्हा तो ए तिथे येईन. एस जेव्हा मी टाईप करीन, जेव्हा मी ओके करीन तेव्हा तिथे एस इन्सर्ट होणार त्या इनपुट बॉक्समध्ये. ठीक आहे. एक व्हॅल्यूज टाकते आपण समजा तिथे. ठीक आहे. जेव्हा मी बॅकस्पेस दिला तो डायरेक्टली एस कट झाला, बॅकस्पेस दिला ए कट झाला. इव्हेंट तिथे ट्रिगर होणार नाही ऑन की प्रेस मध्ये. समजलं? हॅलो. आता परत सांगतो बरं का, ऑन की डाऊन मध्ये काय होईल, मी ए टाईप केला, ओके केलं, समज तेव्हा तिथे ए येणार. जेव्हा मी बॅकस्पेस देणार परत तिथे विचारणार मला ते ओके साठी बरं का. सेम ॲज इट इज ऑन की अप मध्ये काय होईल, ए तिथे टाईप होणार. जेव्हा मी ओके करेन तो बॉक्स जाणार. जेव्हा मी बॅकस्पेस देईन तो तिथे ती व्हॅल्यू तिथून ऑलरेडी निघून जाणार, जेव्हा मी ओके ओके करायच्या अगोदर. ठीक आहे. ऑन की प्रेस मध्ये कसं आहे, ए मी टाईप केला, परंतु जेव्हा मी ओके करीन तेव्हा ती व्हॅल्यू तिथे इन्सर्ट होईल. परंतु जेव्हा मी तिथे बॅक स्पेस देणार, ती व्हॅल्यू मला तिथून काढायची असेल तेव्हा तो विचारणारच नाही, तो इव्हेंट तिथे ट्रिगर होणारच नाही. कळायला ऑन की अप, ऑन की डाऊन आणि ऑन की प्रेस मधलं? सर. हो आता सर. बघा, आता आपण एक सिंपल थोडं चेंजेस करतो मी याच्यामध्ये. आता बघा ऑन की अप वरती काय करतो मी, याला असंच ठेवतो तुम्हाला समजायसाठी. ठीक आहे. कॉपी करतोय, ते पेस्ट करतो. ठीक आहे. आणि सिम्पली याला इथून काढून टाकतो आणि ही एक्स्ट्राची, सॉरी एक्स्ट्रा इथून काढून टाकतो. ओके. नव्हतंच तिथे एक्स्ट्रा. ठीक आहे. तरी सुद्धा आता मला इथे दिसत आहे ऑन की अप. ओके. ऑन की अप दिसत आहे इथे. मी इथे काही ट्रिगर केलं ते सुद्धा होत आहे. डोंट वरी. आता आपण याच्यामध्ये चेंजेस काय करणार, मी या ऑन की ॲपला 2 मिनिटासाठी इथून काढून टाकू. ठीक आहे. परत आपण तिथे काय घेणार आता, परत तिथे आपण धिस डॉट व्हॅल्यू घेणार आहे, परंतु थोडं त्याच्यामध्ये नॉर्मल चेंजेस करणार आहे. ठीक आहे. आता बघा तिथून मी काढून टाकलं होतं, परत काय घेतलं मी, ऑन की अप घेतलं. ठीक आहे. आता मला सांगा, डॉम मध्ये जर का मला एखादा एलिमेंट सिलेक्ट करायचा असेल, आता ही आय डी आहे, लक्षात घ्या हे काय आहे, आय डी आहे. ठीक आहे. तर मला इथे कोणती मेथड यूज करावं लागेल, गेट एलिमेंट बाय टॅग नेम, गेट एलिमेंट बाय क्लास नेम, गेट एलिमेंट बाय आय डी, क्वेरी सिलेक्टर किंवा क्वेरी सिलेक्टर सांगा. आय डी आहे बरं का. हा काय, कोणते मेथड यूज करावं लागेल मला हे फॉर्म सिलेक्ट करण्यासाठी, गेट एलिमेंट बाय आयडी सर. गेट एलिमेंट बाय आय डी. तर बघा आपण जे शिकलोय ते आता आपण इथे थोडं नॉर्मल मध्ये यूज करणार. सो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. ओके. घेतला गेट एलिमेंट बाय आय डी, पॅरेंथेसिस जसं जावास्क्रिप्ट मध्ये करत होतो तसंच इथे आहे. ठीक आहे. मग तुम्ही तो कोड कुठेही करा. ठीक आहे. मग आय डी काय आहे, तर फॉर्म आहे. मग या फॉर्मला मी कॉपी करतो, सिम्पली ते या डबल कोट मध्ये इथे प्रेस करतो. सॉरी हा एक्स्ट्रा झाला इथे. ठीक आहे. आणि बस सेव्ह करतो. का नाही आला रे इथं ऑन की अप, हा ऑन, सॉरी सॉरी सॉरी. हम्म हम्म
बरोबर आहे. विषय असा आहे की इथे आपण सिंगल कोड घ्यावे लागतील आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामुळे तो इश्यू देतोय फक्त, बाकी काही नाही. ठीक आहे, बस झाला सॉल्व. इथून हा एक एक्स्ट्रा काढावा लागेल, कारण आपण डबल कोट यूज करत होतो. डबल कोटमध्ये आपल्याला सिंगल कोट यूज करावं लागतील, किंवा सिंगल कोटमध्ये आपल्याला डबल कोट यूज करावं लागतील. ठीक आहे, आता हा एलिमेंट सिलेक्ट झाला. सिलेक्ट झाल्याच्या नंतर याला आपण जसं सिलेक्ट करू शकत होतो, जशी स्टाईल अप्लाय करू शकतो, तशी स्टाईल आपण इथे सुद्धा अप्लाय करू शकतो. सो डॉट, बघा इथे, डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर, डॉट बॅकग्राऊंड कलर इज इक्वल टू धिस डॉट व्हॅल्यू. ओके, इज इक्वल टू धिस डॉट व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणसाल इथे व्हॅल्यू कोणती सर? तर व्हॅल्यू जी आपण इन्सर्ट करणार ती वाली व्हॅल्यू. ठीक आहे, जसे आपण इथे या ऑन की डाऊन, ऑन की प्रेस मध्ये इथे जसं आपण इथे व्हॅल्यू सेट करत आहे, एंटर करत आहे, तशीच व्हॅल्यू आपल्याला इथे सेट करायची आहे. आपण इथे काय दिलंय? बॅकग्राऊंड कलर. मग इथे आपल्याला काय सांगायला लागेल की कोणता तरी कलर तिथे एंटर करा. ठीक आहे, मी इथे टाईप केला येलो, किंवा मी इथे टाईप केलं समजा ग्रीन, सर्वात अगोदर ग्रीन. काय झालं? जसं ग्रीन टाकलं, डायरेक्टली काय झालं? फॉर्मची व्हॅल्यू चेंज झाली. फॉर्मचा कलर, बॅकग्राऊंड कलर चेंज झाला. यालाच आपण डायनामिक जावास्क्रिप्ट म्हणतो, किंवा डायनामिक वेब पेजेस म्हणतो, की ज्याने काय होईल? ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी होतील. ठीक आहे, ऑटोमॅटिकली म्हणजे कशा? जेव्हा आपण बटन दाबणार एखादं, किंवा एखादं इव्हेंट त्याच्यावरती ट्रिगर करणार, किंवा एखादं फंक्शन त्याच्यावरती बाइंड करणार, एखादं फंक्शन कोणत्याही बटनवरती किंवा कोणत्याही पेजवरती जोपर्यंत आपण बाइंड करत नाही, आणि त्या फंक्शनमध्ये सांगितलेली कोणतीही स्क्रिप्ट जोपर्यंत रन होत नाही, तोपर्यंत ते जे वेब पेज आहे, किंवा ज्या आपल्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल होत नाहीत. हे लक्षात ठेवा. आपल्याला युझिंग फंक्शनच सर्व काही, एखादं वेब पेज आपल्याला हँडल करायचं असतं. ठीक आहे, तर बघा इथं पण सुद्धा हे एक फंक्शनच आहे, ऑन की ॲप नावाचं. हा इव्हेंट आहे ऍक्च्युली. ठीक आहे, परंतु माऊस इव्हेंट डॉट जेएस मध्ये जर का गेलो तर हे फंक्शनच आहे. ठीक आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनाच आपलं एक वेब पेज बनणार आहे. काही डाऊट, काही विचारायचं याच्यामध्ये तुम्हाला? हॅलो.